पाठ चौथा. नात्यांची घट्ट वीण. लेखिका मीरा शिंदे. या पाठामध्ये लेखिकेने नात्यांचं वर्णन अतिशय सहजतेनं स्पष्ट केलं आहे. ती म्हणते, जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबर किंवा नाळेबरोबर नातं नावाची एक भली मोठी माळ घेऊन येतो. या माळेमध्ये नात्य नावाचे मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात आणि मग हे मोती एक सुंदर वीण गुंफत जातात. खरं म्हणजे माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण किंवा कुणाचा तरी नातू म्हणून. आणि नात्यांच्या वीणीशी आपली पहिली ओळख इथेच होते. पुढच्या प्रवासामध्ये अनेक नवीन नवीन नाती आपल्या आयुष्यात येतात आणि नात्यांची ही वीण अधिक सुंदर करून जातात. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतर सुद्धा त्याला घडवतच असते, कधी हळुवारपणे तर कधी कठोरपणे. जग नावाच्या भवसागरात स्वतःचं माणूसपण जपायची तारेवरची कसरत प्रत्येकाला करायलाच लागते. मात्र ही कसरत थोडीशी सोपी व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ह हातात धरून भवसागर पार करायचा प्रयत्न सुद्धा केला जातो. म्हणजेच आयुष्यामध्ये सहजतेनं पुढे जाण्यासाठी जशी आई गरजेची असते तशीच बापाची साथही खूप मोलाची असते. पण त्यासाठी मात्र आपल्याला आई आणि बाप दोघांशीही चांगला संवाद ठेवणं गरजेचं आहे. मूल हळूहळू मोठं होतं आणि बघता बघता पंख पसरून साता समुद्राकडे जायला लागतं. पण ज्या वेळेला मात्र आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांना खूप दुःख होतं. त्यांच्या जीवाची उलाढाल होते, पण ते काहीच करू शकत नाहीत. आईच्या डोळ्यातून झरणारे अश्रू सगळ्यांना दिसतात, पण बाप नावाच्या पुरुषाच्या डोळ्यात देखील अश्रूच असतात. मात्र त्यानं ते जबाबदारीच्या मुखवट्याच्या मागे लपवून ठेवलेले असतात. मैत्री हे सुद्धा असंच नातं आहे, अतिशय हळूवार. ते नातं जपताना दोघांनाही एकसारखीच भावना एकमेकांविषयी वाटली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. आणि एक नातं म्हणजे शेजार धर्माचं. शेजार धर्माचा धागा जर जुळला असेल तर स्नेहाच्या पलीकडे जाऊन ते नातं अधिक जवळकीचं होतं. मात्र जर एखादा धागा तुटला तर मात्र दोघंही जन्माजन्मांतरीचे एकमेकांचे शत्रू बनतात. आणखी एक नातं म्हणजे आजीचं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता प्रत्यक्षात नसली तर फक्त आठवणीत आहे म्हणून ती जपावी लागते. जन्मापासून अशा प्रकारे वेगवेगळ्या नात्यांचा प्रवास आपोआपच आपल्या आयुष्यात सुरू होतो. तारुण्याचे क्षण संपतात आणि हळूहळू आपण वार्धक्याकडे वाटचाल करायला लागतो. त्यावेळेला मागं वळून पाहिलं की आजपर्यंतचा प्रवास आपल्या डोळ्यासमोर येतो. पण आता या वयामध्ये एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला मिळालेला असतो अनुभवामुळे. आणि म्हणून एक निखळ निकोप मनाने आपण सगळ्या प्रवासाची तपासणी करू शकतो. एक एक गोष्ट, एक एक चुका आता आपण मान्य करतो. कारण या जगाचा उंबरठा ओलांडून आता कधीही अनंताच्या प्रवासाला जावं लागेल याची जाणीव सगळ्यांना झालेली असते. आणि म्हणून मग आपल्या हातून काहीतरी निसटत चालल्याची हुरहुर जरी असली तरी याच शेवटामध्ये एका नव्या जगाची सुरुवातही असते आपल्याला पुढं नेणारी. हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं.